दुधात अंडे टाकू की अंड्यात दूध टाकू का पहिले दूध गरम करून अंडे टाकू का ह्या जारमध्येच ह्यातमध्ये दूध टाकू अंडे टाकू साखर टाकून डायरेक्ट मिक्स करू. कसलं घाण लागतंय. तर नमस्कार सर्वजण, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी बनवणार आहे कॅरेमल पुडिंग केक. पुडिंगच नव्हतं बरं, असं काय का असं ना, कॅरेमल पुडिंग केक बनवणार आहे मी. आता आपण सुरू करूया बनायला. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अंडी ब्रेड हां साखर, अंडी ब्रेड साखर अजून काय थांबा मला बघू द्या रेसिपी एकदा. अंडी ब्रेड दूध साखर एवढंच, अंडी ब्रेड एवढंच लागणार. तर चला आपण सुरुवात करूया. आता आपण पहिले काय करू, ते असतंय ना केकचा बेस म्हणजे कॅरेमलच्या वरती टाकायचं, काय बोलतात त्याला, जाऊ द्या, पेस्ट, माझ्या भाषेत पेस्ट तयार करू. केकची नसते ते काय काय असं ना, पेस्ट तयार करू. त्यासाठी ब्रेड लागणार आहे, अंडी, थोडीशी साखर. एवढं गरम होत आहे ना काय सांगणार. पण इथं फॅन तर नाही आहे, कूलर आहे तिकडे चालू आहे. पण मी आणला असता इथं, पण काय होईल, कूलर आणला तर तुम्हाला माझा आवाज येणार नाही. कूलरचा सगळा भरभर आवाज आहे, त्यामुळे जाऊ देत, ॲडजस्ट करावं लागतं एवढं. तरी काय करायचं, ह्या ब्रेड आहेत ना, ब्रेडच्या हे साईडचं आहे ना ते कट करून घेते. आपल्याला किती 5-6 ब्रेड लागतील, 6 पीस घेते, 6. मी पहिल्यांदा ट्राय करते, नाही आवडला तर मग का माझे एवढे सगळे ब्रेड माझे खराब होऊन जाते. त्यामुळं थोडंसंच करा. तर आता हे बघा मी काढून घेतले, त्याच्या कडा काढून घेतल्यात. आपल्या शुद्ध मराठीमध्ये याच्या कडा काढून घेतलेल्या आहेत, थोडे राहिलेत काढते. आता हे काय करायच्या, मिक्सरच्या जारमध्ये याची पावडर बनवून घ्यायची. तोडून जारमध्ये टाकून देते, आता निम्मा खाली. ठीक आहे, काही मी केलंय. आता हे बारीक छान झाली आहे. हे कसली भारी पावडर झाली आहे ना, एकदम फॅन्टास्टिक. पुढे काय करायचं, मला एक समजलं नाही, दुधात अंडे टाकू की अंड्यात दूध टाकू का पहिले दूध गरम करून अंडे टाकू का ह्या जारमध्येच ह्यातमध्ये दूध टाकू अंडे टाकू साखर टाकून डायरेक्ट मिक्स करू. तेच इझी होईल, ह्यातच टाकते सर. दरवाजा बंद करता, उजेड येतोय जास्त. आता ह्यातमध्ये दूध टाकते. कसलं दिसतंय रावे, थांबा तुम्हाला हे बघा कसलं दिसतंय ना. अजून एक बस झालं, बारीक करून घ्या. बस ना आता बघू आपण एक कसं झालंय. 1 2 3 कसलं दिसतंय, पाणीच झालंय नुसतं. त्यामध्ये काय कमी पडलं आणि काय जास्त झालं हे समज नाही. थोडंसं ब्रेड टाकू का अजून, बघू. आता तर काय ठीक झालं पाहिजे, घट्ट झालं पाहिजे. ब्रेड वगैरे टाकून बारीक केलं, मिक्स केलं. आता तरी घट्ट झालेलं असावं. देवा वाचव. अरे आता ब्रेड आहे तसंच तुकडे दिसत आहेत वरती. हे बघा, परत एकदा करते. तर झालंय बरं का बारीक, पण पातळ अजून तेवढंच आहे. आपलं बरोबर प्रोसेस चालू आहे, असंच झालेलं आहे त्यांचं. पण ह्याच्यासाठी कॅरेमल बनवू म्हणजे साखरेचा पाक बनवू. पहिले मी फ्रीजमध्ये पाणी ठेवते, कारण लाईट गेल्यावरती बेकार अवस्था होती राव. गार पाणी नाही प्यायला भेट. उन्हात गार पाणी प्यायची जी मज्जा आहे, आय हाय, दिल खुश कर देता. यामध्ये बनवावं म्हटलं कॅरेमल, पण यामध्ये बघा तेल आहे की नेमकं पाणी हेच समजणं झालं. आपण कॅरेमल बनवतो पण शेगडीवरती बनवायचं आहे. बघा शेगडी चालू केली मी, कारण गॅसचा आमच्या प्रॉब्लेम झाला आहे. ही असते का ही सिलेंडरची पाईप, हीच खराब झाली आहे. आणि त्यातून परवा दिवशी एवढा बेकार झाला निघाला माहिती आहे का, असं माझे धडकन दग करायला लागली होती. त्यामुळे पप्पा बोलले सिलेंडरला तर काही तो हात लावू नको, काय करायचं ते शेगडीवरती कर. मला माझा जीव
वाचवायचं आहे, मरायचं नाही आहे मला. त्यामुळे आता जे करते मी कॅरेमल शेडीवरतीच बनवते. सेट झाला कॅमेरा, आता आपण बनवू. कढई कुठे गेली. आता यामध्ये आपण साखर टाकू. नाही थांबा, यामध्ये पाणी ते पहिलं आटू देत. आपण कधी साखर कर पाहिजे तर नाही ना, तर मग चायवाली वेगळाच काहीतरी होऊन बसायचं. अरे धूर नाही यायला लागला सगळा. बंद करूत आपण. साखर करपली वाटतं. करपलं नाही ना, माझा आवाज करपलेला. थोडंसं पाणी टाकते कारण हे मला वाटतं आटायला. खरंच आटायला लागलं हे. आटू नको प्लीज प्लीज प्लीज. आपण पटकन त्यामध्ये टाकते. ते बघा, ते वरती दिसतं का, तिथं कुकर ठेवलाय, ते पटकन काढून घेते. माकडासारखं चढावं लागतं आता. पटकन डबा घेतला, हे यामध्ये टाक. चिपकलंय पूर्ण नाही दिसायला तर असं रक्तासारखं दिसतं. हे काय झालं? कसं छान झालं ना. करपली आहे साखर. खरंच करपली आहे साखर आणि टेस्ट आहे. कसलं घाण लागतंय. सगळं टाकून द्यावं लागेल. हे बघा, आता असं काहीसं मी बनवलंय, पाकात सारखं झालंय. पाकच. आता यामध्ये पाक तर टाकून घेतलाय. आता आपण मागाशी बनवलेली पेस्ट टाकून घेऊ. सगळं मिक्स तर नाही ना होणार ते. कुकर ठेवू आणि बेक करून घेऊ. माझी अशी आशा आहे की जसा मी व्हिडिओमध्ये बघितला होता की तसा सेम टू सेम हवा. कुकर गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण ते बनवलेलं आपण यामध्ये ठेवून देऊ आणि 15-20-25 मिनटं आपण ते शिजवून घेऊ. कुकर लावायला नको होतं असं वाटतं मला, कारण सुट्टाच मारायला लागला. हे ठेवते यामध्ये. हा पोहतंय तमाशा. हे पण बसत नाहीये यामध्ये. माहिती आहे तुम्हाला, आता दाखवते. यामध्ये मी हे ठेवत होते. आता कशात काय ठेवायचं वेळ आले ते बघा. यामध्ये ते सगळं यामध्ये सांडलंय सगळं. काय चाललंय. चला आता काय करते, एवढंच मी जास्त आता काही राबत बसणार नाहीये. जाम चिटकं बसला रव्याला. यामध्ये मी परत ब्रेड मिक्स बारीक केलं आणि यामध्ये राहिलेल्यामध्येच टाकले. आता हे शिजत ठेवणार आहे. कुकरमध्ये स्टँड घेते, त्यावर ते ठेवते, म्हणजे सांडणार नाही, इकडे तिकडे हलणार नाही, मग अशासारखं पाणी त्यामध्ये मिक्स होणार नाही. ठेवले. आता हे ठेवते. मग अशीच हे डोकं चाललं असतं तर एवढं राडा झालाच नसता. देव बाप्पा प्लीज आता तरी होऊ देत. हे ठेवायचीच प्रॉब्लेम आहे. बसलं. चला फायनली आपल्या एवढ्या अथक परिश्रमांमुळे काय बोलतात काय माहित नाही, हे केक असा झालेला आहे. चिपकत तर नाही याला. झालंय काय झालं काय माहिती, बघू आपण. असं काहीच झालंय आणि हे साईडनं पाणी दिसतंय का, हे मला वाटते. पहिले तर वाटलं हे शिजलं नाही, परत हे बघा रेड रेड दिसतंय. मला वाटलं ते नाही का आपण खाली कॅरेमेल टाकले ते आलेलं असेल ऑलरेडी. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ थोड्या वेळासाठी. थंड झाल्यावरती मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. आता अर्धा-पाऊण तास झालाय. मला काही राहवणं झालंय ते टेस्ट केल्याशिवाय. त्यामध्ये काढून घेऊ. पाणी मिसळलं. कसलं दिसतंय बरं. जर ते झालं नसतं ना, पाणी पहिलं गेलं नसतं तर अजून ढबरा झाला असता, मोठा झाला असता अजून. या केकच्या मस्त अशा आता फोटो बिटो काढून झाला. आता ट्राय करू. बरा झालाय, बरा.
पहिल्या कधी खाल्ला नाही, कसा असतो काय माहीत नाही मला, बट ठीक ठीक झाला आहे.